तर नमस्कार मित्रांनो. काल रात्री पूजा कमीत कमी 3-4 वाजेपर्यंत जागी होती. आयडी गेल्यामुळं तिनं इतकं टेन्शन घेतलं आहे. आणि तिच्यासमोर मी कसं म्हणजे नाही का, मी पण वायबल झालो आहे. काय बोलावं काय समजत नाही मित्रांनो. आयुष्यातली जेवढी मेहनत केली होती ना, ती सगळी मेहनत आमची काही क्षणांमध्येच पाण्यात गेली राहू. वाटत सुद्धा नव्हतं नाही का की असं होईल माय आमच्यासोबत. सगळीकडं अडचणी यायला लागल्या. त्या नेमकं आमच्याकडं काय चुकलंय मान्य आहे. आम्ही प्रमोशन केलं तर पण ती 1.5-2 वर्षाखालची गोष्ट होती. आणि आत्ता आमची आयडी गेली. आयुष्यामध्ये इतका मोठा धक्का माझ्या लाईफमध्ये बसेल मला वाटलं पण नव्हतं. अक्षरशः अंगातलं अवसान गेल्यावर झालं मित्रांनो. त्यावेळेस सकाळ मी माझी आयडी बघितली की त्यावेळेस सगळंच नाही का, 0 फॉलोअर 0 सगळं. म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये 0 झालतो. मी कधी तुम्हाला मित्रांनो काय मागितलं नाही. मी माझ्या आयडीची भीक मागतोय तुम्हाला असं समजा. त्रास होतो मित्रांनो, कारण का तुम्हाला पण माहीतच आहे 1000 फॉलोअर्स करायला किती त्रास होते. घरात बसून बोलता येत नाही म्हणून म्हटलं बाहेर येऊन बोलावं. सण नाही झालं, लय त्रास व्हायला लागलाय. हॉटेल बी गेलं सगळं. म्हणजे पुन्हा माघारी आले वाटायला लागले सगळ्या गोष्टी. आणि महादेव माझ्या पाठीचे गंभीरपणे उभा आहेत. आणि आई येडामाईचा माझ्या डोक्यावर हात आहे. मी अपेक्षा ठेवली आता माझी आयडी परत यावं. काही जणांना काय वाटेल की नाटक आहे सगळं. आता कमेंट बी आलत्या आयडी विकली असेल. आयडी विकायचा काय संबंध आहे. ती लक्ष्मी आहे माझी. त्याच्यापासून माझं अस्तित्व चालतं. त्याच्यापासून आमची ओळख झाली तयार. ती कसं मी नाही का, त्या गोष्टी मी करूच शकत नाही. माझं स्वप्न होतं मित्रांनो. सगळं मातीत गेलं राव. सगळं आयुष्याचं वाटोळं झालंय. येड्यावानी बसतोय, काय कळत नाही आम्ही काय करतोय. पूजा पण काय चाललंय पूजाचं तिला पण काय कळत नाही. नेमकं इतकी मोठी आमच्याकडं काय चुकी झाली. माझी आयडी सस्पेंड झाली. मला काय सुद्धा नको. मला माझी आयडी परत हवी आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम मला त्या आयडीवर भरपूर भेटत होतं. पोरं बाहेर खेळते ती. लेकरांना काय कळत पण नाही की नाही घ्या असं का झालं पप्पा मम्मी एवढं काय टेन्शन घेतलं. मला पूर्वीनं गोल्यानं विचारलं बाबा काय झालं.
त्यांना काय करणार आहे इंस्टाग्राम हे ते त्यांना माहीत पण नाही. लोक आपल्या आमच्यासोबत फोटो काढताना ते म्हणत होते पप्पा तुमच्यासोबत लोक फोटो कसे काय काढते हो. मित्रांनो आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टीतनं मी झिरो झाले. मला फक्त तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. रोडवरून हे करून खूप खचून गेलोय मित्रांनो. लय त्रास व्हायला लागला लय म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. कोणाच्या म्हणजे नाही का कोणाच्या आयुष्यामध्ये असला योग येऊ नये त्या आयडीचा. कारण का किती मेहनत करावं लागते हे मला चांगलंच माहीत आहे. तिथपर्यंत येण्यासाठी काय काय करावं लागतं हे मला सगळंच माहीत आहे. सगळे चांगलं म्हणजे नाही का माझी 1.2 मिलियनची आयडी होती आणि आज माझी आयडी ती हॅक झाली का सस्पेंड झाली काही अजून मला काही समजणं झालं. पण मी पूर्णपणे वायबल झालो आहे मित्रांनो पूर्णपणे. आणि मला तुमच्या सगळ्यांची गरज आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची गरज आहे. मला सुधारणा नाही झालं आहे मित्रांनो खरंच. वर 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 काय करतो काय नाही काहीच कळत नाही मला. काय पण करा मित्रांनो. मला माझी आयडी परत पाहिजे. लय मेहनत केली परत दे. मला माझी आयडी परत पाहिजे.